तर अजित पवार जेव्हा महाविकास आघाडी सोबत होते तेव्हा भाजपकडून अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते आणि त्यानंतर अजित पवारांनी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर अजूनही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। तर अजित दादांवरती फडणवीसांनी आरोप केले होते, त्यामुळे फडणवीसांनी उत्तर द्यावं असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केलाय। माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। अजित पवारांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे, कारण का ट्रक भरून का आणणार, केसेस करणार, सीबीआयची ईडीची नोटीस, माझ्या 3 बहिणींवर झालेले रेड, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या 3 बहिणींवर रेड झाल्या त्याला कोण जबाबदार आहे? तर दुसरीकडे अर्थसंकल्पावरून झालेल्या टीकेला देखील अजित पवारांनी जोरदार उत्तर दिलंय। अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ मैदानामध्ये उतरत काही निगेटिव्ह लोक विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप करत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत। त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातंय। काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जातंय। त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा, ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही। हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।